तर हिंदुत्वाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे, तिथे धर्मध्वज फडकवतात आणि इथे ठेकेदारासाठी झाडं तोडतायत. भाजपाचं हिंदुत्व थोतांड आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हणत भाजपावर टीका केली आहे. साधुग्रामसाठी ही झाडं कापणार, तिकडे साधूंची व्यवस्था करणार, पण त्याच्यानंतर काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुन्हा झाडं लावणार असाल तर मग गेल्या वेळेला जी जागा वापरली होती त्याच जागेमध्ये साधुग्राम का करत नाही आणि ही झाडं तोडणार. आणि गिरीश महाजन म्हणाले एक झाड कापलं तर 10 झाडं लावणार. तर एवढी जागा जिथे असेल मग तिकडेच जर जागा रिकामी असेल तर तिथेच साधुग्राम का नाही करत. म्हणजे आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडे थाप मारायची. हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे. काल परवाकडेच आपल्या माननीय पंतप्रधान यांनी अयोध्येच्या राम मंदिरावरची ती रामध्वजा वगैरे ती फडकवली. तिकडे जाऊन रामराम करायचं आणि नाशिकमध्ये मुंह में राम आणि बगल में अदानी असं यांचं काम आहे की काय. कारण काही म्हणी आपल्याला बदलल्या पाहिजेत. मुंह में रामावर बगल में छुरी असं जे काय म्हणत होतो, आता रामाच्या नावाने ही जागा अदानी हा एक शब्द झालाय, कॉन्ट्रॅक्टरचं प्रतीक म्हणून.